नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचं सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये दोन्ही साईडला मोमेंटम बघायला मिळाला. निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, मार्केटनी ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम दाखवला आणि सेकंड हाफमध्ये एक सेलिंग मोमेंटम दाखवला. कालचा व्हिडिओ जो तुम्ही लक्षपूर्वक बघितला असेल, समजून घेतला असेल, तर आपण डिस्कस केलं होतं की मार्केट एका सपोर्टवरती आहे. मार्केटमध्ये एक रिकव्हरी, एक पुलबॅक बघायला मिळू शकतो आणि तो पुलबॅक मार्केटने दाखवला फर्स्ट हाफमध्ये. आणि सेकंड हाफमध्ये ज्या रेझिस्टन्स लेवल होत्या तिकडनं एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर बऱ्यापैकी मोमेंटम आपल्याला आज मार्केटमध्ये होता. आता ज्या लोकांना प्रायजेक्शन समजते, ज्या लोकांना सपोर्ट रेजिस्टन्स समजतं, ते ज्या लोकांना डिमांड सप्लाय झोन समजतोय, त्यांना थोडंसं मार्केट समजायला सोपं गेलं असणार आहे. कारण की जो सप्लाय झोन होता त्या लेवलवरनं मार्केटनी सेकंड हाफमध्ये निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. त्यामुळे रिव्हर्सल किंवा सेलिंग साईडला मार्केट जाताना रेजिस्टन्स कुठे घेऊ शकतं मार्केट, हे तुम्हाला समजायला पाहिजे जर तुमच्याकडे प्रायजेक्शनचं नॉलेज असेल तर. ज्याच्याकडे नॉलेज नसेल त्याला मार्केट समजायला थोडं अवघड जाणार आहे. त्यामुळे वारंवार प्रॅक्टिस करत जावा. सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय झोन, सेटअप, ओके, या गोष्टी थोड्याशा सरावमध्ये आणायचा प्रयत्न करत जावा. चार्ट ट्रेडिंग जितकं करता येईल तितकं चार्ट ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करत जावा. हळूहळू स्टेप बाय स्टेप चार्ट ट्रेडिंग करत थोडंसं मार्केट समजून घेतलं तर मार्केटमध्ये कशा पद्धतीने चार्ट चालतात किंवा कशा पद्धतीने सेटअप होतात याची थोडीशी समज येईल. ओके, आता उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे. उद्या सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे सेन्सेक्सच्या देखील लेवल्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर ओआय डाटा काय झाला आहे ते देखील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब नक्की करा. ओके, चला येऊया चार्टवरती. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. काल जर बघितलं तर आपण ही लेवल डिस्कस केली होती सपोर्टची. एक ब्रेकडाऊन फेलियर डिस्कशन केला होता. इकडे जर बघितलं तर इकडे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट झालं होतं. मार्केट गॅप अप पण झालं. गॅप अप आपण काय केलं, मार्केटनी छोटासा प्रायजेक्शन करून मार्केटनी हाय लावला. काय हाय लावलाय, 25,641. बघितल्यासारखी वाटते का कुठंतरी ही लेवल? कालच्या ॲनालिसिसमध्ये आपली बुलिश साईडची ही तिसरी लेवल होती, जी की शेवटची लेवल होती. तिकडनं मार्केटने बघा इकडे सप्लाय झोन होता. या लेवलवरनं मार्केट लास्ट टाइममध्ये निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. आज काय केलं मार्केटनी, एक बुलिश मोमेंटम नंतर कुठल्या लेवलवरनं निगेटिव्ह मोमेंटम दाखवला, या लेवलवरनं. ही जी लेवल आहे, ओके. तर इकडे बघायला काय मिळतं की बाबा इकडे एक सप्लाय झोन होता मार्केटमध्ये, इकडे स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. त्या रेजिस्टन्सपर्यंत मार्केट गेलं आणि तिकडनं परत एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. सपोर्ट जर बघितलं तर 25,460 वरती घेतलाय आणि जो गॅप इकडे क्रिएट झाला होता तो गॅप फिलिंग आपल्याला मार्केटनी लास्ट मोमेंटमध्ये दाखवली. ओके, तर ओव्हरऑल जर बघितलं तर बुलिश साईडला ज्या लेवल आपण डिस्कस केलं होतं त्या लेवल ते लेवलमध्ये मार्केट आपल्याला बघायला मिळालं. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय. आणि आता ही जर प्रायजेक्शन बघितली 1 तासाच्या टाईमवरती घेऊन जाऊया. बघा काल तुमच्या लक्षात असेल तर आपण इकडे अशा पद्धतीने बघितलं होतं की इकडनं मार्केटमध्ये काय इकडे बघायला मिळते आपल्याला एक हा अशा पद्धतीने काहीसा चॅनल बघायला मिळाला होता. ओके, हा चॅनल आपण काल डिस्कस केला होता. इकडनं बुलिश, खाली बुलिश, परत सपोर्ट, परत वरती परत सपोर्ट आणि त्या सपोर्टवरून परत एक मोमेंटम घेतली, 50% पर्यंत लेवल गेली, खाली आलं. म्हणजे इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. आता जर बघितलं तुम्ही तर मार्केट पहिल्यांदा जेव्हा बुलिश झालं तेव्हा मोठी लेवल दाखवली. सेकंड टाइम थोडीशी छोटी लेवल, त्याच्यानंतर थोडी छोटी, त्याच्यानंतर आणखी छोटी मार्केट परत. परंतु जर इकडे बघितलं तर सपोर्ट देखील मार्केट वारंवार दाखवत आहे. म्हणजे आता जर बघितलं तर थोडंसं मार्केट एका नॅरो रेंजमध्ये झालेलं आहे. इकडे जर बघितलं तर एक मोठा ब्रेकआउट किंवा मोठा ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळू शकतो. पण त्याच्यात लेवल काय बनतात ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ते देखील आपल्याला बघायचं आहे. आत्ता जर बघितलं तर आत्ता एका रेंजमध्ये आपल्याला निफ्टी अडकल्यानं दिसतोय. ओके, अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन इकडे बनताना दिसत आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया.
आता ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर हा एक रिसेंटली सपोर्ट होता, त्याच्यानंतर हा एक रिसेंटली सपोर्ट होता, म्हणजे साधारण जर इथलं 25,350 या लेवलवरती एक मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. इकडे जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स होता, हा एक रेजिस्टन्स होता, त्या रेजिस्टन्सवरनं निफ्टीने एक ब्रेकडाऊन दाखवलेला आहे. आता इकडे जर बघितलं तर एक या पद्धतीने एक ट्रेंड लाईन बघायला मिळते आणि हा जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीसा बेरिश फ्लॅग एम पोल आपल्याला पॅटर्न बघायला मिळते. परंतु इकडे काय, इकडे एक ट्रेंड लाईनवरती आता थोडासा सपोर्ट घेताना निफ्टी दिसतोय. इकडे एक छोटासा रेजिस्टन्स आहे आणि हा छोटासा सपोर्ट आहे. आता या सपोर्ट रेजिस्टन्समध्ये थोडंसं आपल्याला निफ्टी कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर बुलिश साईडला जर लेवल ब्रेक झालं तर परत छोटे छोटे बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतील. डाऊन साईडला जर लेवल ब्रेक झाली तर मग थोडासा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. तर ही काही ओव्हरऑल प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर एक मोठा नेगेटिव्ह मोमेंटम, त्याच्यानंतर ही एक बेरिश प्राइस ॲक्शन, त्याच्यानंतर परत एक नेगेटिव्ह मोमेंटम, त्याच्यानंतर परत अशा पद्धतीने एक पुलबॅक आणि या बेरिश मोमेंटमचा इकडे 50% पुलबॅक नंतर इकडनं एक सेलिंग प्रेशर आला होता. आता इकडनं जर बघितलं इकडनं एक 50% पुलबॅक नंतर परत एक सेलिंग प्रेशर आला. म्हणजे ओव्हरऑल जर चार्ट पॅटर्न बघितला तर आपल्याला काहीसा पुलबॅक नंतर डाऊन साईड मोमेंटम, पुलबॅक नंतर डाऊन साईड मोमेंटम, इकडे एक छोटासा आपल्याला कन्सोलिडेशन म्हणजे एक छोटीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. मार्केटने काय केलं की मार्केट आज ब्रेकआउट देऊन सुद्धा डाऊन साईडला थोडंसं क्लोजिंग आहे ती थोडीशी नेगेटिव्ह साईडला बघायला मिळते. तर लेवल इकडे मार्क करून घेऊया. सपोर्ट कुठे बघायला मिळतोय, आजचा इंट्राडे लो. रेजिस्टन्स काय आहे, हा स्विंग आहे 25,500. क्लोजिंग जर बघितले तर 25,500च्या खाली झालेले आहेत. मार्केटने 25,500ची लेवल ब्रेकआउट केली, ब्रेकआउट सस्टेन नाही झाली आणि त्याच्यानंतर परत मार्केटची जी क्लोजिंग आहे ती निगेटिव्ह साईडला म्हणजे 25,500च्या खाली क्लोजिंग झाली. तर ही जी प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते ही काहीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळते. मग त्याच्यानंतर डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट आहे 25,429 आणि रेजिस्टन्स आहे 25,500. साधारण एक 70 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. त्या रेंजला आपण मार्क करूया. ओके, मग इकडे बघितलं तर 25,500, 25,429, 70 पॉईंटचा इकडे आपल्याला नो ट्रेडिंग झोन निफ्टीमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पाहायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर पहिला सपोर्ट आहे या लेवलवरती, सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती आहे. म्हणजे 2 सपोर्ट आपल्याला आत्ता रिसेंटली पाहायला मिळतात. हा एक सपोर्ट जो की आहे 25,381, सेकंड सपोर्ट 25,337. प्राइस ॲक्शन काय इकडे बघायला मिळते की एक नेगेटिव्ह मोमेंटम, एक कन्सोलिडेशन आणि कन्सोलिडेशन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल म्हणजे 25,430ची जी आसपासचा जो सपोर्ट आहे हा जर ब्रेक होतोय तर नेगेटिव्ह साईडला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो 25,381, जो की हा स्विंग लोचा सपोर्ट आहे. आणि सेकंड सपोर्ट जर बघितलं तर कालचा इंट्राडे लो जो की आहे 25,327. हे काही 2 सपोर्ट आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. ओके, तुम्हाला प्राइस ॲक्शन समजले असेल, नेगेटिव्ह साईडच्या लेवल समजले असेल आणि रिस्क टू रिवॉर्ड देखील समजलं असेल. आता बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला आज या लेवलवरून एक गॅप ऑफ ओपनिंग झाली होती. गॅप ऑफ ओपनिंग नंतर एक मार्केटने बुलिश मोमेंटम दिला होता, परंतु बुलिश मोमेंटम सस्टेन झालाय का इकडे, बिलकुल पण नाही. बुलिश मोमेंटम सस्टेन नव्हतं, इकडे काहीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवून मार्केट थोडंसं नेगेटिव्ह साईडला आलेलं आहे. मग बुलिश मोमेंटम जर सस्टेन होत नाहीये आणि रिसेंटली जर बघितलं तर ज्या लेवलवरनं खूप शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळाली ती त्याच लेवलवरनं एक डबल टॉप क्रिएट करून मार्केटने काय केले, शार्प सेलिंग दाखवली. त्यामुळे जर मार्केट काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून जर बुलिश साईडला लेवल ब्रेक करत असतील तर तिकडे रिस्क फॅक्टर काय आहे, हाय आहे. रिस्क फॅक्टर हाय होतोय आणि रिस्क फॅक्टर ज्या साईडला आहे तिकडे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या रिस्क मॅनेजमेंट असो, पोझिशन सायझिंग असो आणि प्राइस ॲक्शन रिलेटेड गोष्ट असो, सगळं जे आपण आहे ते प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्सची. ओके, तर इच्छुक असेल तर जॉईन करू शकता. ओके, तरी इकडे जर बघितलं बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर आहे. त्याच्यानंतर रिस्क रेजिस्टन्स बघितलं तर 25,560. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती आहे आणि थर्ड रेजिस्टन्स बघितलं तर ह्या लेवलवरती आपल्याला बघायला मिळतोय. ओके,
म्हणजे बुलिश साईडला रिस्क फॅक्टर आहे. बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर 25,560 या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. सेकंड लेवल जर बघितलं तर 25,592 आणि 25,622, जे की दोन छोटे छोटे लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबून प्राइस ॲक्शन काय बनते बघा. गॅप अप नंतर जर मार्केटने इकडे कन्सोलिडेशन केलं तर अशा पद्धतीने काहीसं इकडे चॅनल क्रिएट होऊ शकतो. चॅनल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह मुवमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. तुम्हाला जर प्राइस ॲक्शनची नॉलेज असेल तर या सेटअप तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर सपोर्ट लेवलवरती येतोय. हा जो बेरिश फ्लॅगम पोलचा मोमेंटम आहे हा, आणि त्याच्यानंतर जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर तो सपोर्ट लेवलवरती येऊन गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग ओपनिंगमध्ये सेलिंग साईडला थोडीसं रिस्क फॅक्टर आहे. जो गॅप फिल होऊ शकतो इकडे, तो गॅप फिल करताना आपल्याला निफ्टी दिसू शकतो. आणि ह्या ज्या सपोर्ट लेवल म्हणजे जी डिमांड झोनची लेवल आहे त्या डिमांडवरून आपलं एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला बुलिश साईड, सेलिंग साईड आणि नो ट्रेडिंग झोन समजलं असेल, गॅप अप गॅप डाऊन समजलं असेल. जाऊया बँक निफ्टीमध्ये. व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा. बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टी डबल टॉप इकडे क्रिएट केला, गॅप अप होऊन मोमेंटम दाखवला नाही, इकडे ब्रेकआउट फेलियर झाला आणि त्याच्यानंतर नेगेटिव्ह साईड मोमेंटम. पण इकडे जर बघितलं तर इकडे सपोर्टवरती बँक निफ्टी थांबलेला आहे. आता बँक निफ्टीची जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी आपल्याला ही डबल बॉटमची प्राइस ॲक्शन बघायला मिळते. इकडे ट्रेंड लाईन देखील आहे. ओके, तर थोड्याशा लेवल इकडे ॲडजस्ट करूया. बँक निफ्टीचा इतका चार्ट्स आपल्याला सुटसुटीत पाहायला मिळत नाही. ओके, इकडे जर बघितलं तर मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन, इकडे पण कन्सोलिडेशन, इकडे पण कन्सोलिडेशन, रिसेंटली पण इकडे सपोर्ट होता. ओके, तर थोडासा कन्फ्युजन करणारा आपल्याला चार्ट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतोय. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर इकडे डबल बॉटम आहे. लेवल कुठली आहे ती 60,830च्या आसपास. या लेवलवरती जर बघितलं तर मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे 61,083च्या आसपास. हा एक नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. आता इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन आहे छोटीशी, इकडे डबल बॉटम आहे. काहीसा पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर एक बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो. रेजिस्टन्स बघितला तर आजचा इंट्राडे आहे 61,254चा फर्स्ट रेजिस्टन्स पाहायला मिळते. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 61,400 वरती आपल्याला सेकंड रेजिस्टन्स बघायला मिळते. सपोर्ट जर ब्रेक होते तर इकडे नेक्स्ट सपोर्ट जो बघायला मिळतो तो 60,686 वर बघायला मिळते. आणि सेकंड सपोर्ट जर बघितला तर 60,584 वर पाहायला मिळते. थर्ड सपोर्ट 60,500 वरती आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, तर हे काही छोटे छोटे सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबा. ट्रेंड लाईनच्या वरती गॅप अप ओपन होते, पुल बॅक घेऊन जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर पुल बॅक नंतर काहीशी जर बेरिश प्राइस ॲक्शन किंवा सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, चला सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्स जर बघितला तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि इकडे जर बघितलं तर अजूनही तो सपोर्टवरतीच आहे सेन्सेक्स. लेवल थोड्याशा मार्क करूया आणि त्याच्यानंतर आपण प्राइस ॲक्शन समजून घेऊया. समजून घ्या, एक नेगेटिव्ह मोमेंटम, एक पुल बॅक इकडे रेजिस्टन्स लेवलवरनं कन्सोलिडेशन करून नेगेटिव्ह मोमेंटम, काहीसा बेरिश प्राइस ॲक्शन आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलिडेशन. 82,400 रेजिस्टन्स. डाऊन साईडला जर बघितलं तर 81,965 सपोर्ट. तर हा आपण काल देखील डिस्कशन केलं होतं नो ट्रेडिंग झोन. तर तोच नो ट्रेडिंग झोन इकडे आपल्याला बघायला मिळतो. त्याच लेवलमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळते. काहीसं जर बघितलं तर नेगेटिव्ह मोमेंटम कालच्या सारखाच बघायला मिळते. अजून जो सपोर्ट आहे तो ब्रेक करताना दिसत नाही. परंतु आजची जी प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळालेली आहे. ओके, मग इकडे जर बघितलं इकडे देखील एक
ट्रेंड लाईन आहे. या लेवलच्या खाली जर निघतोय तरी देखील एक मोमेंटम बघायला मिळू शकतो सेलिंग साईडला, परंतु कालचा इंटरडे लो जो आहे तो थोडासा स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळते. 81,965च्या खाली जर येतो तर फर्स्ट सपोर्ट 81,740, सेकंड सपोर्ट 81,437 आणि किक सपोर्ट आपल्याकडे बघायला मिळतोय जो की आहे 81,137 वर. ओके, तर हे 3 सपोर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हाय आहे. ओके, काल आणि आज देखील निगेटिव्ह मोमेंटम तयार झाले होते. आता हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट ब्रेक न करता मार्केट काहीशी जर राउंडिंग बॉटम तयार करून जर बुलिश साईडला जात असेल तर मग छोटे छोटे रेजिस्टन्स आपल्याकडे बघायला मिळतात त्याच्या चार्टवरती. 82,599, 82,800 आणि 83,000वरती एक रेजिस्टन्स आहे. आता बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर हाय आहे, तेच आपल्याला तिकडे बघायला लागेल की रिस्क मॅनेजमेंटवरती काम करणं गरजेचं आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर पुल बॅक कुठून येतोय ते बघा, नाहीतर रेंज बघा किंवा त्याच्यानंतर सेटअप काय बनतोय, प्राइस ॲक्शन काय बनतोय याचा देखील विचार करू शकता. ओके, आणि वाय डाटा जर बघितला तर ऑप्शन चेन उद्या जर बघितलं तर 26 फेब्रुवारीची एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. ओके, आणि क्लोजिंग जर बघितलं तर 82,300च्या आसपास आपल्याला इकडे क्लोजिंग बघायला मिळते. साधारण या लेवलवरती 82,300, 82,300 लेवल जर बघितलं तर 7.5 लाखाच्या आसपास आपल्याला पुट रायटिंग बघायला मिळते. कुठे 82,300 वरती. ओके, आणि त्याच लेवलवरती जर बघितलं तर जवळजवळ तितकीच आपल्याला कॉल रायटिंग देखील बघायला मिळते. तिकडे आपल्याला एक स्ट्रॅडल क्रिएट झालेलं दिसतंय, म्हणजे कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग या लेवलच्या आसपास हेवी आहे. जितकं सेन्सेक्स या लेवलमध्ये कन्सोलिडेशन करत राहील, दोन्ही साईडचे जे प्रीमियम आहे ते थोडेसे आपल्याला डिके होताना दिसू शकतात. मग मार्केटनी जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर हे जे कॉल रायटर आहेत ना हे थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात, एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकते. परंतु जर सपोर्ट ब्रेक केला तर मग सपोर्ट ब्रेक नंतर इकडे आपल्याला पुट रायटिंग, हेवी पुट रायटिंग कुठे पाहायला मिळते, या लेवलवरती 82,000वरती. ओके, साधारण जर बघितलं 82,000वरती हेवी पुट रायटिंग, म्हणजे साधारण जर बघितलं तर 82,000ची लेवल इकडे आपण बघूया, या लेवलच्या आसपास. ओके, 82,000चे लेवल जर बघितले तर या लेवलच्या आसपास आपल्याला जवळजवळ जिकडे आपला सपोर्ट लेवल आहे त्या लेवलच्या आसपास आपल्याला सगळ्यात जास्त पुट रायटिंग बघायला मिळते. मग ही लेवल जर ब्रेक होत असेल तर हे पुट रायटर थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात, एक आपल्याला लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. परंतु ही जी नो ट्रेडिंगची रेंज आहे ही थोडीशी मोठी बनते आणि ह्या झोनमध्ये शक्यतो आपल्याला जास्त वेळ सेन्सेक्समध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. त्यामुळे जोपर्यंत ह्या झोनमध्ये सेन्सेक्स आहे तोपर्यंत थोडंसं वाट बघा, काही घाई करण्याची गरज नाही. चार्ट ट्रेडिंग आणि थोडंसं मार्केट शिकण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर सेन्सेक्स मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.